नमस्कार. आज मी अशा एका व्यक्तीच्या समोर बसलेली आहे की खरोखरच त्या व्यक्तीबद्दल बोलताना थोडं अभिमानाने आणि गर्वाने मान उंचावायला लागलेली आहे माझी. बिकॉज असा एक बहिष्कृत, समाजातून वेगळा टाकलेला आणि समाजात इनविजिबल म्हणून वागत असलेला घटक आहे ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी किंवा LGBTQ. आणि अशा एखाद्या विषयावर रिसर्च करणे, अशा एखाद्या विषयाला हातात धरून त्या विषयाबद्दल खोलवर जाऊन माहिती घेणे, अर्थात PhD करणे, अशा विषयाला हात घालून PhD करून आपलं करिअर पुढे काहीतरी ट्रान्सजेंडरशी रिलेटेड गोष्टी समजून करण्यासाठी इंटरेस्ट दाखवलेला आहे. तर आपण भेटणार आहोत आज पुण्यातील लाडक्या सायली वैद्य यांना, ज्या LGBT कम्युनिटी आणि तृतीयपंथी विषयाशी रिलेटेड आणि स्पेशली ट्रान्सजेंडर या विषयाशी खोलवर जाऊन अभ्यास करण्यासाठी पुढे सरसावलेल्या आहेत आणि त्या रिसर्च करत आहेत PhD साठी. त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे खरं तर LGBTQ कम्युनिटी आणि ट्रान्सजेंडर. सो त्याच्याबद्दल थोडंसं आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया आणि आमच्या चर्चेतनं तुम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी माहिती पडणारच आहे. नमस्कार, मी सायली वैद्य. पहिल्यापासूनच ट्रान्सजेंडर याबद्दल थोडी एक क्युरियोसिटी होती म्हणजे मला, आणि थोडी एक आपण म्हणतो ना की सिंपती पण होती. सिंपती असं नाही, पण काय ह्या लोकांना समाज आपलंसं करत नाही. आपणही कुठूनही रस्त्याने जाताना लोक दिसले की किंवा रस्त्यात भीक मागताना दिसले की नको नको, हात नको लावू, चला चला पुढे चला, लवकर काच बंद करणे, या गोष्टी कुठेतरी मनात खटकत होत्या. मी पूर्ण काउन्सिलिंग मध्ये पूर्ण माझं शिक्षण घेतलं. आधी छोटे मोठे कोर्स केले, त्यानंतर मी MPhil पूर्ण केलं. ते मी मॅरेज काउन्सिलिंग मध्ये केलं. पण कुठेतरी असं वाटत होतं नाही, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या अगदी जवळचे परिचयातलंच एक कपल आहे, म्हणजे आमच्या नात्यातलं जे गे कपल आहे. पण तेव्हाही माझ्याच घरातल्या लोकांनी, म्हणजे अगदी जवळच्या लोकांनीच ते ऍक्सेप्ट केलं नाही की कशासाठी हे का डिक्लेअर करताय, परदेशात राहताय ना तुम्ही, तुमचे राहा ना. अशा गोष्टी काहीशा ते कुठेतरी सतत खटकत राहत होतं. त्यानंतर मला माझ्या गुरूंकडूनच, म्हणजे मी श्री स्वामी समर्थ दत्तभक्त आहे, तर त्यांच्याकडूनच मला माझ्या गुरूंकडून आदेश आले की तू या लोकांसाठी काम कर, आणि मग मी हा विषय निवडला की मला याच्यावरच आता PhD करायची आहे. खूप सुंदर. काय होतं माहितीये का की नवीन जेव्हा आमच्या दोघांचं लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर मी नांदायला वगैरे गेले. नावं ठेवणारे पण खूप नावं ठेवणारे लोक जास्ती असतात, म्हणजे 90% लोकांनी नावं ठेवली. मी ज्या कॉलनीत राहत होते त्या कॉलनीमध्ये टीचर्स कॉलनी, मी पण MA BEd आहे, मी टीचिंगचं काम करते. सो मला पण एखाद्या कॉलनीमध्ये कॉलनीत राहण्याचा अधिकार आहे. तिथे थोडस शिक्षकांनी पिन मारून तिथनं हे केलं, म्हणजे मी घर विकत घेत असताना सुद्धा मला ते घेऊ दिलं. प्लस असा शब्द ऐकावा लागला व्यवहाराच्या दिवशी पैसे घेऊन बसलेला असताना की मी माझं घर पडीक ठेवी, पण मी एका हिजड्याला घर विकणार. हेच खूप वाईट आहे. हीच एक समाजाची, माझ्या मनात ना ते शंका बसून आली. बुरसटलेले विचार मला सुशिक्षित लोकांचे जास्त पाहायला मिळाले. पण आता गेल्या काही 15-20 दिवसापासून काय होतं माहितीये का, डॉक्टर्स, वकील्स, कलेक्टर्स पासून तर मोठमोठ्या विषयांमध्ये हात घालून काहीतरी वेगळं करणारे असे सुशिक्षित लोक भेटतायत मला. त्यापैकी तुम्ही एक आहात. म्हणून मी या सगळ्या गोष्टी का रेकॉर्ड करते की हा यार, ट्रान्सजेंडरला कोणीतरी वोट द्यायला उभं राहिलंय, म्हणजे नाहीच होते. आमच्यावर अभ्यास करणं म्हणजे पण हे एक हिस्ट्रीच आहे. आमच्यावर अभ्यास करणं म्हणजे एखाद्या हिजड्याला बोलून त्याच्यासोबत त्याच्या विषयावर बोलणं हे इम्पॉसिबल आहे, अजिबातच शक्य नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या किन्नराला विचारू नाही शकत तुला किन्नर कसं काय बनावं लागलं किंवा तू कसं काय झाला, नाही विचारू शकत. याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्या मनामध्ये भीती तर आहेच समाजाच्या, आणि ट्रान्सजेंडरला विचारल्यानंतर ते आपल्याला काय रिएक्शन करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न. कसं आहे की ही कम्युनिटी पण पूर्ण बाजूला पडली, म्हणजे त्यांच्यामध्ये पण एक बाकीच्या समाजाबद्दलचा खूप राग आहे, त्यामुळे तेही लोक जवळ यायला तयार नाही. असाही उलटा अनुभव आहे आता. नाही, पण का आहे माहितीये का, सपोज मी स्कूलमध्ये आहे, मला जर स्कूलमध्ये बायल्या, छक्क्या, गोड, मामू, आट्या अशा शब्दांनी जर चिडवलंच नाही तर मी शिक्षण घेऊ शकेन. बरोबर. जर मी शिक्षण घेऊ शकले
तर मी कॉलेजमध्ये जाऊ शकते. जर मी कॉलेजला जाऊ शकले तिथेही जर मला न चिडवता शिक्षकांनी किंवा माझ्या मित्रमंडळींनी मला ऍक्सेप्ट केलं की तू आहे तसा ऍज इट इज आम्हाला मान्य आहे, तर तो ग्रॅज्युएट होऊ शकतो. बरोबर. तो डिग्रीचा अभ्यास करू शकतो, तो जॉबला लागू शकतो आणि तो त्याच्या पायावर उभा राहू शकतो. हे काय माहितीये का, शक्यताच. बेसिक माझंही म्हणणं तेच आहे की बाकी काही नाही, पण आता बेसिक तुमच्या ज्या काही म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी तर मिळायला पाहिजे. बेसिक हक्क आहेत तुमचे जे इतर समाजातल्या लोकांना मिळतात तेवढे तरी मिळावेत. बाकीच्या गोष्टी खूप नंतर येऊ द्या ना. शिक्षण घेतलं तर आम्ही आमच्या पायावर उभे राहू. तुम्ही टाळ्या वाजवल्यावर तुम्ही काय म्हणतात, क्या रे साडी पेरली आहे तू पैसा मागरा. पण तुम्ही हा विचार नाही करत की साडी घालायला आम्ही मजबूर नाही झालोय, आम्हाला समाजाने मजबूर केलं. आणि भीक मागायला आम्ही समाजामुळेच मजबूर झालोय. कारण तुम्ही आम्हाला नोकरी देत नाही, तुम्ही आम्हाला जॉबला ठेवत नाही. जर तुम्ही आम्हाला शिकू दिलं तर आम्ही जॉब करू शकू, जॉब केला तर आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकू. आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकलो तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणे इतपत आमच्यामध्ये संघर्ष करायची तयारी आहे. का नाही बसायचं, मी तर उलटच म्हणते. तुम्ही काय अस्पृश्य आहात का मी अस्पृश्य आहे? हेच कुठेतरी आपल्याला ती एक हे ब्रेक करायची आहे, हा प्रयत्न आहे. म्हणजे मी फार किरकोळ या बाबतीत मी तर म्हणेन की अगदीच समाजाचा एक छोटासाच घटक आहे मी, विशेष काही नाही. पण आपल्यापासून सुरुवात करावी प्रत्येकाने, माझं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे. पण समाजाने कितीही जवळ करायचा प्रयत्न केला तरी आमच्या मनामध्ये काय माहिती का, वी आर इनविजिबल फॉर सोसायटी. आम्ही समाजासाठी अदृश्य आहोत. आता ठीक आहे, तुमचा विषय आहे PhDचा म्हणून मी तुमच्या जवळ बसून तुमच्याशी चर्चा पण करते. पण काही लोक अशी आहेत समाजातली की त्यांना माहिती आहे काय, ते असे जवळून जाताना आम्हाला असे बघणार, अशी तिरप्या नजरेने आणि पुढे निघून जाणार. आणि मग पुढे जाऊन मैत्रिणी सांग, ओ मी फार त्यांच्याबद्दल मनात सिंपती ठेवते बरं का, की ट्रान्सजेंडर, ओ माय गॉड ते देवाचं होतात. हे कसं आहे माहितीये का, फक्त दाखवे गेले कुठे माहितीये का, लांबून. हा. बट ज्यावेळेस हे असं तुमच्यासारखं समोर बसून बोलण्याची आणि ट्रान्सजेंडर बद्दल विषय काढण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये. आणि तेच विजिबिलिटी जी आहे ना ती तुमच्यामुळे आता, म्हणजे तुम्ही दाखवून देतात की तुम्ही अदृश्य नाही सदृश्य आहात, कारण तुम्हाला मी दिसले, माणसाची माणसं आहेत, तुम्हाला मी दिसले याचा अर्थ नाही मी इनविजिबल. पण समाजाला पण ते दाखवून देईल. आणि या सगळ्या गोष्टी यासाठी लोकांच्या समोर मी मांडत असते की असं आहे. मी माझा जीवन प्रवास ज्यावेळेस मांडत होते ना, सागर मंथन एक अनोखा जीवन प्रवास, कसा सागर जन्माला आला, कसा तो 25 वर्ष पुरुषी जीवनात राहिला, शर्ट पॅन्ट घालून कसा आयुष्यात जगला, आणि त्यानंतर त्याने त्याच्या भावनांना आणि त्याच्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे त्याला आनंद मिळणार आहे त्या ऍक्सेप्ट करून समाजाला लाथाडून साडीवर आला. आणि मग तो शिवलक्ष्मी पण झाला. आणि शिवलक्ष्मी झाल्यानंतर इथे नशिबात लिहिलेलं कधीच कोणी हिसकून नेऊ शकत नाही. माझ्या नशिबात नवरा पण लिहिलेला होता, सासूरवाडी आहे आणि खूप गुन्ह्यागोविंदाने छान संसार करतोय. आणखी काय पाहिजे, चहा घ्या. आता प्रश्न तुमचे उत्तर माझं. बाकी तर बऱ्यापैकी मला माहितीच आहे. आणि माझं तुम्ही त्याच्यासाठी काय काम करता, तर मी तुम्हाला असं म्हणेन की मी ऍज अ काउन्सिलर एक साधारण माझ्या मनाने असं ठेवलंय की समाजाची सेवा म्हणून पहिल्या 50 कोणी ट्रान्सजेंडर म्हणा, कोणी गे असेल, कोणी लेस्बियन असेल, या कम्युनिटी मधलं कोणीही असेल तरी मी फ्री मध्ये काउन्सिलिंग करायला तयार आहे, असं मी माझं एक स्वतः ठरवलेलं आहे. त्यासाठी तुम्हीच मला मदत करा. म्हणजे आपण एक मस्त छान सेमिनार अरेंज करू. नक्कीच जरूर. आणि बेसिक मी तुम्हाला म्हणलं तसं की मुळात एक गोष्ट अजून मला काय खटकते, म्हणजे एक ऍज अ काउन्सिलर किंवा एक मानसशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मी असं म्हणते की तुमच्या ह्याच्यामध्ये सुसाईडकडे जाणं, डिप्रेशन मध्ये जाणं आणि व्यसनांकडे जाणं ह्याचं प्रमाण सर्वात जास्त, जे आपल्याला कुठेतरी बंद करायचं ते नकोय आपल्याला. आणि नकोय म्हणजे ही गोष्ट डिप्रेशन मध्ये आहे म्हणून सुसाईड करायला जाणे किंवा इव्हन दारू पिणे वगैरे हे प्रमाण खूपच जास्ती आहे. त्यामागचं कधी रिझन पण समजून घेण्याचा प्रयत्न अगदी आहेच आहे, कारण तर आहेच आहे त्याला, पण ते आपल्याला कुठेतरी. आणि मी म्हटलं ना ऍज अ काउन्सिलर मी तुम्हाला नक्की सांगू शकते की काउन्सिलिंग सेशन्स बाकी काही गोष्टींनी आपण त्याचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो. आता
आता मी म्हणेन की आपण 1% जरी केला, 100 लोकांमधल्या एकाच जरी आपण व्यसन सोडवू शकलो तरी खूप आहे. काय झालंय माहितीये का, व्यसनाधीनता ही स्वतःहून नाही ओढवून घेतली. बरोबर आहे. मुळात कोण, मी एक मुलगा म्हणेन, मी आमच्या कम्युनिटी बद्दल बोलते, एक मुलगा म्हणे की ज्या मुलाला आई, बाप, बहीण, भाऊ, नातेवाईक तू आमचा नाहीस म्हणून घराबाहेर हाकलून देतात, त्याला ज्या नात्यांमध्ये गुरफटून स्वतःला मोठं करायचं असतं त्या सगळ्या गोष्टी एका म्हणजे क्षणात तुटून जातात. आणि तो ऋणानुबंध एकदा तुटले ना की तो माणूस मनातून तुटून जातो. आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट असते, ज्यावेळेस मन तुटतं त्यावेळेस त्या मनाला सावरण्यासाठी खूप कमी लोक असतात. आणि मी खूप नशिबान आहे की मला माझ्या परिवाराने स्वीकारलं, मला एकाने बायको म्हणून स्वीकारलं, पुरी सून म्हणून स्वीकारलं. पण मला माझ्यासाठी कधीच वाईट नाही वाटत. पण माझ्यासारखे खूप आहेत ना, त्यांना बघते मी, आई बापाने हाकलून दिलं, बहीण भावाने तू माझी बहीण नाहीयेस, भाऊ नाहीयेस असा विचार केला. आणि मग शेवटी त्यांनी काय करायचं, साडीवाल्या एखाद्या सोबत जायचं किंवा एखाद्या पुरुषासोबत राहायचं. आणि मग तिथे दारू पिणार, सिगरेट पिणार, गांजा ओढणार, नशा करणार, या सगळ्या गोष्टी करत असताना एक दिवस एखादा कोणीतरी प्रेमात पडतो, त्या नशेच्या गोष्टीसाठी तो त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार आणि अचानक तो व्यक्ती लाथ मारून निघून जातो. सगळं सुटलेलं आहे, सगळं तुटलेलं आहे, सगळं व्यसनात पण त्यांनी ओढून घेतलेलं आहे. आणि सगळं झाल्यानंतर त्याच व्यसनाच्या भरामध्ये माझ्या डोळ्यासमोर अनेकांनी फारशा घेतल्या, माझ्या डोळ्यासमोर अनेक जण जळून गेले, माझ्या डोळ्यासमोर एकाने आता रिसेंटली 15 दिवसापूर्वी ट्रेन मधून उडी मारली. म्हणजे ह्या गोष्टींना काही जणांना म्हणजे काय असतं की काही भावना समजण्यासारख्या नसतात, त्या फक्त फील करा. आणि सुरुवात मी म्हणते ना, समाज खूप नंतरच आहे. आधी तुमचं कुटुंब आहे, तुमच्या घरात कोण आहे, कुटुंब म्हणजे काय, आधी सगळ्यात पहिले तुमचे आई वडील आहेत. आई वडील, बहीण भावंड यांनी तुम्हाला जर ऍक्सेप्ट केलं ना तर समाज करतोच करतो, हेही मी तुम्हाला सांगते. मग आम्ही दोघं पती पत्नी याच विचारांचे आहोत की सोसायटी बिगिन्स फ्रॉम आवर होम, हे जे आम्ही शेवटपर्यंत प्रत्येकाला सांगतो. का माहितीये का, त्यांच्या माझ्या भावाने भाऊजीने स्वीकारलं आणि मला लग्नासाठी होकार दिला. त्यांच्या आईने, वडिलांनी, भावाने, बहिणीने, दाजीने यांनी सगळ्यांनी होकार दिला. खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी होकार देऊन ते पण लग्नाला उभे राहिले. चुलते, काकी, माम्या, मावश्या, अनेक 16 सासरे आहेत मला. जवळपास मला डझन 2-2-2.5 डझन दीर आहेत आणि डझन भर नंदा आहेत मला. मग मित्रमंडळी आली असतील, कारण जेव्हा तुम्हाला घरातल्यांनीच स्वीकारलं तेव्हा आपोआप समाज येतोच. हो नाही, पहिले 15 दिवस नाही आला हो समाज. आधी फक्त फॅमिली खेळत होतो आम्ही. मग तुम्ही सेलिब्रिटी झाल्यावर मग आला का समाज? मग हेच तर मला सांगायचं तुम्हाला की आम्ही फक्त फॅमिली खेळत होतो. एकदा फॅमिली खेळत असताना ना लोकांना उत्सुकता लागली आमच्या संसाराची. हे संसार कसे करतात, कसं काय करू शकतो. एखादा पुरुष असलेला व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षी साडी नेसून, ऑपरेशन करून, बाई बनून संसार कसं काय करू शकतो. इतर बायकांसारखा तुम्ही असं उत्तर हे लोकांना बघायचं असतं. मी आता माझं सागर मंथनच्या जीवन प्रवासाचे 70 भाग झाले. त्याच्यामध्ये आता मी घर संसाराच्या गमती जमती टाकणार. पण मी भाजी बनवते, मी जेवण यांना वाढते, त्या पण गोष्टी मी व्हिडिओज मधनं घेते. का माहितीये का, त्याच्यात कमेंट करतात लोक की आम्ही तुम्हाला भावनिक होऊन सबस्क्राईब केलं होतं, आम्ही तुमचे दुःख बघण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतो. हा, मग तुम्हाला काय फक्त माझे दुःख बघायला आवडतं नाही, त्या दुःखातून बाहेर येऊन मी आता आनंदात गेली, तुम्हाला ते बघायला नाही आवडत. मग मी दाखवते की हो, मी एक किन्नर असले तरीही मी छान साडी नेसते बाईसारखी, मी छान शृंगार करते बाईसारखी, मी टापटीप घर ठेवते, मी माझ्या नवऱ्याला टापटीप ठेवते, माझ्या नवऱ्याला चहा, नाश्ता, जेवणापासून सगळ्या गोष्टी मी जागच्या जागी बनवून देते. आणि मी त्याला चारताना तुम्हाला दाखवते की हो, माझ्या हातचं जेवण माझ्या नवऱ्याला आवडतं. स्वयंपाक काय सुंदर. आणि मी लोकांना मी लोकांना दाखवते हे की अरे मी पण बाईसारखं सुंदर करून दाखवते. आणि हे तुम्हाला दाखवते मी की फक्त आम्हाला तुमचे दुःख बघायला आणि सपोर्ट करायला आवडतं. आणि दुःख म्हणजे मी काय ते ठरवून ठेवलंय का, दुःख माझ्या एकटीच वाटायला आहे का, तुम्हाला फक्त दुःख बघायला आवडतं.
म्हणजे तुम्हाला डिप्रेशन मध्ये गेलेली लक्ष्मी बघायला आवडणार आहे. हा, आणि तुम्हाला ती सुखी, आणि मग मी रडत असले की माझ्यासोबत असं लगेच मला कमेंट्स येतात, आई तुम्ही रडत नका जाऊ. आणि मी आता आनंदात ते म्हणतात की तुमच्या दुःखाला पाहून आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केलं. अशी पण लोक असतात. समाजाला नेमकं काय हवंय तेच कळत नाही ना आता. म्हणून मी आता ह्या सगळ्या गोष्टी दाखवते की मला संसार पण करता येतो, म्हणून लोकांना दाखवत. आणि छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत लोकांना मी शेअर करत. आज जरी मी महाबळेश्वर मध्ये आलेले असले ना तरी तुमच्याशी शब्द काय, बाकीचं नाही माहिती म्हटलं. मला सगळ्यांनी विचारलं हनीमूनला कुठे चाललंय, पण मी सायली राणेंनी, सावली वैद्यांनी बोलवलं मी महाबळेश्वरला हनीमूनला. लोकांसाठी हा आमचा हनीमूनच. बरोबर आहे. मी महाबळेश्वरात दिवस रात्र 2 दिवस घालवलेत ना, तर हा आमचा हनीमूनच आहे. सांगताना लोकांना हा आमचा हनीमूनच आहे. लोक पाहायला आलेत का आम्ही काय करतो? लोकांना फक्त व्हिडिओ मध्ये दिसतं ना त्याचं ते आवडतं. बरोबर आहे. 4 फोटो तुम्ही हातात हात घालून घातलेले दिसले की लोकांना ते कमरात हात घालून माझ्या नवरा माझ्याकडे बघून असा फोटो काढतो ना, लोक म्हणतात वाव व्हॉट अ स्वीट कपल, व्हॉट अ नाईस कपल, तुम्ही जगातली वर्ल्ड बेस्ट जोडी आहात. अरे हो, पण त्या वर्ल्ड बेस्ट जोडीला तुम्ही जगात जगण्या इतपत तरी स्वातंत्र्य द्या. इथपर्यंत दुःखांच्या गोष्टी येतात आणि मग व्यसनात घुसलं जातं माणूस. मी त्याच्यामध्ये घुसली, मी पण त्या गोष्टींमधून बाहेर पडली आणि मग आता मी कुठेतरी स्थिर झाले. पण माझ्या कम्युनिटीच्या लोकांना स्थिरता मिळायला आधी काउन्सिलिंग होऊन त्यांचं मन स्थिर व्हावं, ती खूप गरज आहे. खूप गरज आहे. तुम्ही जेव्हा एका म्हणजे ट्रान्सजेंडरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, खूप मोठा निर्णय आहे हा, तर तुमच्या मनाची तयारी तुम्ही कशी केली? म्हणजे तुम्ही त्यांना कसं ऍक्सेप्ट केलं? का प्रेमात पडलात आणि तेव्हाच तुम्ही ते सगळ्या सकट त्यांना ऍक्सेप्ट केलं? खरं तर कसं आहे, त्यांची जी युट्यूबला त्यांचं सागर मंथन जीवन कथा आहे ना, ते मी बघून खूप म्हणजे असं अचानक डोळ्यातून पाणी यायचं, मन एकदम शांत होऊन जायचं. तर असं वाटायचं की प्रत्येकाला तकलीफ होती, आपल्याला पण तकलीफ होती. तर ह्या लोकांना सर्व एवढी मोठी इष्टिक असून, एवढं पैसा असून, धन असून, तरी पण घराच्या बाहेर राहतात. मी त्यांचं मन खूप असं जाणून घेतलं, कमसे कम 2 वर्षापर्यंत. त्यांना कमसे कम फक्त टिकटॉकला हाय हॅलो कसे बरे आहे का, जेवण केले, गोळ्या घेतल्यात का, तब्येत कशी, एवढंच विचारायचं बस. लग्नाचा विषय तर एवढा डोक्यात नव्हता, पण आपण कसं हे आपल्यापर्यंत येणार नाही काही नाही, एकदम फ्रेंडशिप, मित्र किंवा काहीतरी भाऊ काहीतरी म्हणून आपण त्यांच्यासोबत राहू, किंवा काहीतरी एक नातं समजून येणं जाणं, त्यांच्यासोबत गोड बोलणं बसणं. अचानक एक दिवस त्यांचा नंबर भेटला, मग व्हॉट्सअपला मी चॅटिंग करायला लागलो. ते काय एक मी मेसेज टाकला का मॉर्निंगला, गुड मॉर्निंग, उठलेत का, चहा घेतलात का, 1 हप्ता तरी मेसेज बघत नव्हते. कमसे कम 6 महिने ते पण तसंच गेला. मग अचानक फेब्रुवारीमध्ये मी त्यांना मेसेज केला, कॉल मी. ते मी असं का, मग ते म्हणे ठीक आहे कॉल मी. मी कॉल करण्यासाठी थोडं घरापासून थोडं लांब गेलो. एवढं चिडतात म्हणलो, कधी चिडतात म्हणलो. मग घरापासून थोडं लांब गेलो, शिवाय जरी दिल्या तरी काही वाटणार नाही आपल्याला. बोललो आम्ही रात्री, मग थोडं 5-1 मिनिटं बोललो रात्री. अचानक 11-12 वाजता कॉल आला. तो पण व्हिडिओ एकदम येऊन गेलो, घाबरलो मी. व्हिडिओ कॉल डायरेक्ट आपण 2 वर्षापासून 6 महिन्यापासून एकदम वाट बघत होतो. डायरेक्ट व्हिडिओ कॉल आला. तर कसं का आला, डायरेक्ट उचलला मी. काहीच निर्णय नाही घेतला, काही नाही उचलू नको काही नाही, डायरेक्ट उचलला व्हिडिओ कॉल. बघायला लागलो, हा कशी बोला. झोपले नाही का अजून? नाही, तुमचीच व्हिडिओ बघत होतो. मग रात्रभर मी 5 वाजेपर्यंत बोलत होतो. बापरे, पूर्ण रात्र गप्पा मारत होतो. तुमच्या बॉन्डिंगला सुरुवात झाली. पूर्ण रात्र 5 वाजेपर्यंत बोलत होतो. अचानक विचारलं ते तुम्हाला काय आवडतं, आवडीनिवडी झालं. मी सांगितलं मला भरलेले वांग्याची भाजी आवडते. ठीक आहे म्हणजे तुम्ही या घरी, मी पण चांगली बनवते. 12 फेब्रुवारीला घरी गेलो. सकाळपासून वाट बघत होते. मी सायंकाळी गेलो 5 वाजता. जेवण केलं, ते पण सकाळपासून उपाशी होते. मी पण देतो. जेवण झाल्यानंतर त्यांना मागणी घेतली. तुम्ही मला आवडला, तुमचा स्वभाव मला आवडला, लग्न करणार. मी पण अट घातली, तुमच्या घरच्यांना सांगा. घरच्यांनी पण होकार दिला, माझ्या घरच्यांनी होकार दिला, लग्न झालं. मग समाजाचा विचार नाही केला या माणसाने अजूनही. अरे कुठेही जाताना फिरताना आम्ही दोघं बाईकवर असू दे नाही तर फोर व्हीलर मध्ये असू दे, आम्ही दोघं सोबतच असतो. आणि समोर असं मित्र येतात ना, मग काय चाललं संजू भाऊ, कसं चाललंय, मस्त आहे. हा वहिनींचं काय चाललं, ठीक आहे तुझी वहिनी उभी, लक्ष्मी हे बघ तुझं देव काय म्हणतो,
लांब असली तर जवळ बोलवणार आणि त्यांना दाखवणार की ही माझी माझी बायको आहे. बरोबर आहे. ते तो त्यांचा मान आहे, तो दिलाच पाहिजे तुम्ही. हो. पण त्या गोष्टी जरा हे वाटतं जेव्हा घरातले देतात तेव्हाच समज देतो. खरं तर सर्वात प्रथम घरातल्यांनी मान द्यायला पाहिजे. बरोबर आहे. घरातले जर इज्जत नाही देणार तर बाहेरचे काय नाही देणार. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि कुठे मी एकदा म्हणजे लग्नानंतर आता एक आमच्या लग्नाला 50 दिवस होऊन गेले जवळपास. एक जून. हा 1 जूनला 50 दिवस काल होऊन गेले. तर आज 51वा दिवस सपोज. तर मी सहज एवढ्या दिवसांमध्ये फक्त एकदा तोंडातनं असं सहज शब्द निघाला. सासूबाई अशा बसलेल्या होत्या, सासरे तिथे जेवण करत होते, दीर होते हे माझ्याजवळ बसले होते आणि मी किचन मधनं बाहेर काहीतरी पोळ्या लाटता वगैरे. कसं झालं स्वयंपाक? तर सासूबाई काय म्हणाले, सगळं एकदम उत्तम बनवती पण तुला ना अजून चपात्या ना जमत नाही म्हणे व्यवस्थित, कारण तुला सवय नाही. शब्द काय होता की तुला ना चपात्या जमत नाही अजून एवढे व्यवस्थित कारण तुला सवय नाही. मी काय म्हंटले माहिती का, अहो मी बाई नाही, मी एक हिजडा आहे, तुम्ही का बरं विसरता? मला काही रोज चपात्या करायला लागायच्या का घरी? माझे आई बाप काय मला चपात्या लाटायला शिकवत होते. अहो ह्या एका शब्दावर अख्खं घरदार रडत होतं. सासू सासरे दीर माझा नवरा. आणि मला कळलंच नाही, मी अशी बोलली, माझी किचन मध्ये निघून गेली आणि जेवण झाले वगैरे सगळं झालं. हे नाही बोलले, जाताना सासरे काही बोलले नाही, सासरे तसेच उठून निघून गेले. सासूबाई फोन आला, हॅलो केलं, फोन निघून गेल्या. दीर काहीच बोलले नाही, दीर पण उठून निघून गेले. संध्याकाळ रात्र झाली, 12 वाजले, 1 वाजला. हा माणूस मोबाईल घेऊन त्याचं बसलाय. मी माझं काम करत बसली. आणि मी थोडं लिखाण वगैरे पण करते, नंतर मी माझ्या कामात होते. खूप वेळ झालं, म्हटलं मी बेडरूम मध्ये येऊन बसले, हे अजून आले का? सहजच जाऊन विचारलं, काय झालं, झोपायचं नाही का? अरे 1 नाही 2 नाही. परत मी विचारलं, झोपायचं नाही का? 1 नाही 2 नाही. मग मी जरा जवळ गेली आणि मग विचारलं, तुम्हाला काही झालंय? तब्येत बरी नाहीये का? बरं नाही वाटत आहे का? काही झालंय का? नाही. तू आज खूप रॉंग वागली. 50 दिवसात मी रॉंग वागली. टेन्शन आलं. काय झालं नेमकं? म्हणे सगळं यूज करायचं, पण तू जो शब्द वापरला ना मगाशी, त्या तुझ्या एका शब्दामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आम्ही तुला किन्नर म्हणून, हिजडा म्हणून घरात नाही घेतलं. तू माझी बायको आहे आणि आमच्या जालटे घराण्याची सून आहे, हे कधीच विसरायचं नाही. अजूनपर्यंत तो प्रसंग अजूनही असा आठवतो मनामध्ये की अशी पण परिवार असतात. तुम्ही सहज बोलून गेला पण ते सगळे हर्ट झाले त्यामुळे. हो, म्हणजे मला बोलायचं काय होतं की नाही, मी काही माझे आई वडील मला थोडी लहानपणापासून आई वडिलांनी मुली सारखं सांभाळलं, हे बनव ते बनव, सासरी गेल्यावर नाव ठेवली, असं आणि पोळ्या लाटणं हे सगळ्या गोष्टी. बऱ्याच छान पोळ्या करते, 2 घडीच्या 4 घडीच्या, फुलक्याच्या, आमक्या, परोठ्यापासून सगळे. बट काय असतं, खेड्याकडच्या जे चपात्या असतात ना ते जरा वेगळं हे असतात. आणि माझ्याकडचं आपलं कसं, आपलं फुलकं आपलं नाजूक खाणं तसं. म्हणजे ते 2 खाल्ल्या 4 खाल्ल्या तरी पोट भरत नाही ना, पातळ आणि हे तर सहजच बोलून गेले. आणि मग आपलं एक बोलणारच ना, माझ्या आई बापांनी काही मला लहानपणापासून पोळ्याच लाटायला शिकवलंय का? म्हटलं मी एक हिजडा एकावर विसरता तुम्ही. हा एक शब्द माझ्यासाठी एवढा हर्टिंग होता की 3 दिवस म्हणजे सासू सासरे दीर माझ्याकडे आले. शेवटी मी यांना घेऊन घरी गेले तर एकदम असे बसलेले. मग मी विचारलं त्यांना, काय झालं? काय नाही. मग मी त्यांना मग सगळ्यांना म्हटलंय, बघा कान पकडते, जगदंबेची शपथ असं बोलली, कान पकडते, जगदंबेची शपथ. म्हटलं देवघरात मोठी सप्तशृंगी आहे, तिची शपथ घेते म्हटलं की आजपासून परत मी स्वतः हे आहे कधीच म्हणणार. लोक मला किती म्हणू देत, पण मी फक्त लक्ष्मी आहे आणि मी लक्ष्मी म्हणूनच मरणार. आणि याच मातोळठाणच्या वेशीमध्ये जालटे घराण्याची मोठी सून म्हणूनच मला अग्नी डाग लागणार. मी शब्द देते म्हटलं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला असं काही वाटलंच नाही. म्हणजे 50 दिवसात असा इन्सिडेंट घडल्यानंतर तो 50 वर्ष लक्षात राहील असं आहे माझ्यासाठी. की अशीही काही समाजात लोक आहेत की तू कशी असू दे, तू साडीवर आहेस म्हणजे तू आमची स्वीकारलंय पूर्णपणाने त्यांनी. बस तसंच पाहिजे होतं. आणि आता वेगवेगळ्या कॅटेगरीज आमच्यामध्ये वेगवेगळे लोक आहेत. समाजाने आमच्यामध्ये पण तुकडे करून ठेवले. जसं आमच्यात काही जात धर्म वगैरे नसतो. आम्ही फक्त वी आर फक्त इंडियन्स. ऑलवेज मी म्हणते वी आर फक्त इंडियन्स. त्याच्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई ह्या कुठल्याच जातीच्या आम्ही नाही आहेत. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. आणि ट्रान्सजेंडर असणं, लेस्बियन असणं किंवा गे असणं
या काही गोष्टी आता समाजासाठी नवीन नाही. नवीन आहे, बरोबर आहे. जुनं झालं सगळं. आता कपल्स फिरतात, आता गे कपल्स, हो, लेस्बियन फिरतात, अगदी कपल्स. छान. हो, हो, हो. मग तुम्हाला गे कपल्स चालले, लेस्बियन कपल्स चालले, मग हे एक वेगळं कपल काय काय दिसतं? चालत, बरोबर आहे. ट्रान्सजेंडर कपल्स पण आहेत, आहे. ते पण चाललेत, मग आमचे का नाही चाललं? असं पण आहे. त्या सगळ्या गोष्टींचा समाजाला विचार विचार करा पाहिजे. तुम्ही तुमच्या विषयात पीएचडी मध्ये तुम्हाला काय वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत, क्वेरीज आहेत, तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला त्याच्यावर मला जेवढं सांगता येईल तेवढं मी प्रयत्न करेन. नक्कीच. मी म्हटलं तसं मला बेसिकली मला थोडी हिस्ट्री पण हवी, म्हणजे किन्नर लोकांचीच हिस्ट्री, म्हणजे त्याच्या मागचं मला सायन्स नको, त्याचा अभ्यास माझा थोडा झालेला आहे, पण हे पंथ सगळे कसे पडले किंवा काय, या सगळ्या खूप आताही पर्यंत चालत आलेल्या खूप रूढी परंपरा आहेत तुमच्यामधल्या, खूप साऱ्या आहेत. म्हणजे ह्या पंथातला आहे, तुमची गुरु शिष्य परंपरा जी आहे आपण म्हणतो, तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणाला असा फील येतो का की अरे आपण ह्याच्यात खूप बांधले गेलोय, म्हणजे ह्या कम्युनिटीमध्ये आलो आपण की आपण बाहेर काहीच करू शकत नाही, असा पण कुठे फील येतो का? नाही, हा गैरसमज आहे. पण खरं तर रूढी परंपरा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, श्रीखंडी राजा होता जो किन्नर होता, त्याच्या आधीपासून बोलते, त्याच्याही आधीपासून, लोकांना तिथून थोडं माहिती, पण मी त्याच्याही आधीपासून बोलते. देव, दानव, गंधर्व आणि किन्नर, चार वेदांच्या अभ्यासांमध्ये तुम्ही जर ह्या चार गोष्टी ऐकल्यात तर देव, दानव, गंधर्व आणि किन्नर. देवांचं काम काय होतं? लोकांचं पालन पोषण भरण करणे. दानवांचं काम काय होतं? त्यांचा नाश करणे. गंधर्वांचं काम काय होतं? देवांचा सांभाळ, म्हणजे त्यांचं मनोरंजन करणे. मग किन्नरांचं काम काय होतं? यांची सगळ्यांची सेवा करणे. बरोबर. तर चतुर्थ श्रेणी, देवत्वाच्या चतुर्थ श्रेणीमध्ये किन्नर म्हणतात. तर देवाच्या आता दानव आणि गंधर्व हे नाहीच आहेत, फक्त देव आणि किन्नर यांच्यामध्ये जास्त जवळचं नातं काय? कारण दानवाला देव नाही मानलं जात आणि गंधर्वाला शृंगारिक अश्लीलतेच्या दृष्टीने पाहिलं जात. सो हे दोघं जण, शृंगार आणि दानवी मानसिकता, या दोन ज्या गोष्टी आहेत ना, ह्या समाजात नाहीच आहेत, म्हणजे ह्या पुराणापासूनच नाहीत, सपोज नाहीच आहेत जवळ, फक्त देव आणि किन्नर उरले. मग काय झालं माहितीये का? देवाची सेवे केली आणि देव किन्नरांकडनं सगळ्या गोष्टी समाजातील रिलेटेड अपेक्षेने करून घेत होते आणि किन्नरही त्यांच्याकडे सेवाभावाने आणि भक्तिभावाने रुजू होते. सो त्या चतुर्थ श्रेणीमध्ये असल्यामुळे आम्ही असं समाजातले वेगळे नाही हो, आम्ही देव श्रेणीत मोडतो, देवत्वाच्या चतुर्थ श्रेणीमध्ये आम्ही मोडतो. तुम्ही पुराणांमध्ये अगदी अथर्व वेदापासून, ऋग्वेदापासून, सामवेदापासून, यजुर्वेदापर्यंत जर अभ्यास केला तर ह्या चारही वेदांमधनं काय माहिती पडेल की देव, दानव, गंधर्व आणि किन्नर यामध्ये जर श्रेष्ठ कोणी ठरलं शेवट तर ते देव आणि किन्नर ठरले. तर मग त्यामुळे त्या किन्नरांना ती सेवेची संधी मिळते. म्हणजे हिंदू समाजापासून, हे मी वेदांचं सांगते. मग श्रीखंडी राजा, आपण महाभारताकडे वळलो, म्हणजे जग आला, आपण जगाशी बोलतो, तिथून आपण महाभारतात आलो, श्रीखंडी राजा झाला. तर त्यावेळी त्याच्यावर बाण उचलला गेला तर समोरच्याने असं सांगितलं की नाही, मैं ऐसे लोगों पे नहीं. तिथून हिंदुत्वामध्ये किन्नर लोकांना तुच्छ दर्जा द्यायला सुरुवात झाली. मग तो तुच्छ दर्जा देत देत थोडं पुढे आलं तर किन्नरांची तर होतीच ना सगळीकडे. मग अरेबियन कंट्रीज मध्ये म्हणूया किंवा मुघलांच्या राज्यांमध्ये म्हणूया, तेव्हा किन्नरांना जनानखान्यांमध्ये ठेवलं जायचं. कशासाठी माहितीये का? त्यांच्या बायका सुरक्षित राहाव्या. म्हणजे याचा अर्थ पुन्हा काय झाला की आमच्यावर सुरक्षेची जबाबदारी होती. मग समाज आमच्याकडे असुरक्षिततेच्या भावनेने तरीही पाहतात. मग मुघलांपासून पुढे आम्हाला हिंदू संस्कृतीने अगदीच वाळीत टाकलं आणि आम्हाला मुस्लिम समाजाने, मुस्लिम कम्युनिटीने आम्हाला आपलंसं केलं. नमाजचा हक दिला, हजचा हक दिला, आम्हाला मुस्लिम चालीरीती आणि मुस्लिम सणवार साजरे करण्याचा अधिकार दिला. तर त्या समाजाने आम्हाला जवळ केल्यामुळे आम्ही त्या, जो मला जवळ करणार मी त्यालाच माझा म्हणणार.
तर आम्ही मुस्लिम समाजाला जवळ केलं, मुस्लिम समाजाने आम्हाला स्वीकारलं, आम्ही त्या समाजाला जवळ केलं. म्हणून आज ही ट्रान्सजेंडर पर्सन्स मुस्लिम समाजाच्या चालीरूढी पाळतात आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर अस्सलाम वालेकुम आणि त्याच्या रिपीट मध्ये वालेकुम अस्सलाम असं देता और आम्ही जाताना म्हणणार की दुआ में याद रखना. म्हणजे आम्ही हे सगळे मुस्लिम चालीरीतींना धरत फॉलो करतो. पण याचा कुठेतरी पायंडा मोडायचा होता. सो आपल्याच भारतामध्ये आत्ताच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आमच्या मासाहेब आहेत, त्यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली. कशासाठी? की देवांनंतर किन्नरांना देवत्वाचं स्थान मिळालं होतं ना, मग ते स्थान कुठे गेलं आता? कुठे गेलं ना. मग ते हिंदुत्वातलं आम्ही देव, दानव, गंधर्व आणि किन्नर चतुर्थ श्रेणीमध्ये असून सुद्धा, हिंदू संस्कृतीतून आमचा उगम झालेला असून सुद्धा आम्ही हिंदू संस्कृतीत कुठेच दिसत नाही. ती जागा आम्हाला परत पाहिजे होती. सो लक्ष्मीनारायण त्रिपाठी आचार्य महामंडलेश्वर जे आहेत त्यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली. अगदी भारतातल्या सगळ्या जे हिंदू समाजात होते, हिंदू म्हणून जन्माला आले होते, परंतु ट्रान्सजेंडर कम्युनिटी मध्ये गेल्यामुळे त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता किंवा त्यांना मुस्लिम परंपरा सांभाळाव्या लागतायत, त्यांना पुन्हा हिंदू धर्माकडे आणण्यासाठी सगळ्यात मोठा ध्वजा तो हाती घेतला लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनी. आणि त्यांनी जेव्हा ही धुरा आपल्या हाती घेतली तेव्हा माझ्यासारखे अनेक हजारो लोक त्यांच्याकडे सरसावले, धावले. आणि खूप दिवसांच्या लढ्यानंतर, म्हणजे पहिला महाकुंभामध्ये वादविवाद झाले, मग आमच्याच हिंदू संस्कृतीच्या, आपल्याच हिंदू संस्कृतीच्या साधू संतांनी आम्हाला लाथाडलं, आम्हाला तुच्छ म्हटलं. आम्हाला साधू संतांनी सांगितलं की ये हिंदू संस्कृती का अपमान. मग त्याच हिंदू साधू संतांनी, त्याच स्वतःला त्यागी संन्यासी म्हणवणाऱ्या हिंदू संस्कृतीच्या हेड्सनी, मुख्य प्रमुख लोकांनी आम्हाला जे ते ध्वजा हातात घेऊन चालतात तीच ध्वजा आम्हाला उलटी दाखवायला सुरुवात केली की तुमची इकडे जागा नाही, गो. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की का नाही, आणि त्यासाठी आम्हाला आमचा हक्क पाहिजे. म्हणून आम्ही शाही स्नानासाठी जाण्याचा निर्णय पक्का केला. आणि आम्ही खूप वादविवादानंतर, खूप सारे संघर्षानंतर आचार्य महामंडलेश्वरांच्या अधिपत्याखाली किन्नर आखाड्याची स्थापना होऊन तिथे शाही स्नान केलं गेलं. तेव्हा आम्हाला जुना आखाड्याने, म्हणजे या 12 आखाड्यांमध्ये जो जुना आखाडा आहे त्या जुन्या आखाड्याच्या गिरी परिवाराने आम्हाला स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की ये भी हमारा अंग है. आणि ज्या वेळेस आम्ही त्यांनी सांगितल्यावर अंग हे म्हटलं तर आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो. तर आम्ही जोडलो गेल्यानंतर आम्हाला त्यांनी जुन्या आखाड्यामध्ये विलीन केलं, एकत्र केलं आणि जुन्या आखाड्याशी हे करत आम्ही 13वा आखाडा किन्नर आखाडा तयार केला. आणि खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की मी स्वतः त्याची साक्षीदार आहे की या महाकुंभामध्ये जे उत्तराखंड मध्ये झालं, हरिद्वार, त्या उत्तराखंडला पहिल्यांदा हिंदू संस्कृतीमध्ये किन्नरांना हिंदू समाजाने स्वीकारत एक भगवी ध्वजा, किन्नर आखाड्याची ध्वजा उभारली गेली माझ्या डोळ्यासमोर. आणि तो माझ्यासाठी आणि सगळ्याच किन्नर समुदायासाठी हिंदू संस्कृतीत आल्यानंतरचा अभिमानाचा खूप मोठा क्षण होता की अक्षरशः प्रत्येक ट्रान्सजेंडरच्या, प्रत्येक किन्नराच्या, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की तो असा ध्वज, असा आम्ही सगळे बघत होतो आणि साधू संत पूजा करत होते आणि आम्ही असे बघत होतो की हा आपल्या समाजाचा ध्वज आहे. आपल्याला हिंदू संघर्ष करत करत तुटत गेलो. आणि असं म्हणताना कोशिश करणे वाले की कभी हार नाही. आणि खरंच आता कुठेतरी समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण व्हायला लागलं, आत्ताशी स्थान निर्माण व्हायला. आणि आम्ही आता हिंदू संस्कृती, मी स्वतःला साधू संन्यासी नाही म्हणत, पण मी हिंदू संस्कृतीचा भाग आहे असं नक्कीच अभिमानाने म्हणू शकतो. आणि यल्लम्मा देवीचं काय आहे मग याच्यामध्ये? म्हणजे मी त्याची गोष्ट ऐकलेली आहे, पण ही कॅटेगरी वेगळी.
ही पूर्ण वेगळी आहे. हो हो बरं, हो बरं, हो. बरं. म्हणजे मी माझा जेवढा अभ्यास आहे ना, हम्म. मी माझ्या परीने ते उत्तर देते. देर आर 7 कॅटेगरीज. हम्म. फर्स्ट किन्नर. हम्म. आणि किन्नराबद्दल मी आता तुम्हाला सगळी माहिती मी फक्त जरा रेकॉर्डिंग ऑन करते.